सर फ्रेंच, जर्मन, ग्रीक अशा विदेशी भाषांमधील पुस्तकांचाही त्यात मोठा साठा होता. जगाच्या पाठीवर जिथे कुठे महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे असे त्यांना समजले की ते पुस्तक मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. भारतीय संविधानाचा मसुदा तयार करताना बाबासाहेबांनी याच ग्रंथालयातील विविध देशांच्या राज्यघटनांचा आणि कायदेविषयक पुस्तकांचा संदर्भ घेतला होता. बाबासाहेब जेव्हा परदेशात जात तेव्हा ते कपडे किंवा इतर वस्तू खरेदी करण्याऐवजी आपला जास्तीत जास्त पैसा पुस्तके खरेदी करण्यासाठी खर्च करत असतात. बाबासाहेबांचं पर्यावरणविषयक प्रेमही आणि कार्यही आपल्याला या ठिकाणी त्यांच्या आयुष्यात पाहायला मिळतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पर्यावरणविषयक खूप मोठे कार्य केले आहे. बाबासाहेबांनी निसर्ग, पाणी, जमीन यांच्या संवर्धनाबद्दल जे विचार मांडले आहेत ते आजच्या पर्यावरण रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. बाबासाहेबांची लेखणी ही तर सर्वश्रुत आहेच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लेखणी ही केवळ लिहिण्याचे साधन नव्हते, तर ते कोट्यावधी शोषितांच्या मुक्तीचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे सर्वात शक्तिशाली शस्त्र होते. त्यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर प्रस्थापित रूढी परंपरांना हादरवून सोडले. आधुनिक भारताचा पाया रचला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मूक नाही, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्रे सुरू केली. मुलांनो, बाबासाहेबांकडे तेव्हा खूप पैसे नसायचे, पण लोकांच्या हितासाठी त्यांनी पदरचे पैसे खर्च करून आणि लोकांकडून वर्गणी गोळा करून ही वर्तमानपत्रे चालवली. बाबासाहेब म्हणायचे की वृत्तपत्र हे परिवर्तनाचे शस्त्र आहे. त्याने आपल्या लेखणीने समाजातील अंधश्रद्धा आणि जातीभेदावर प्रहार केला. ही वृत्तपत्रे वाचून त्या काळी हजारो लोक एकत्र आले. त्यांनी अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जे उत्तुंग कार्य केले ते जगातील मानवी हक्कांच्या लढाईत सुवर्णाक्षरांनी कोरले गेले. त्यांनी केवळ कायदे बनवले नाही, तर माणसाला माणसासारखे जगण्याचा हक्क मिळवून दिला. त्यांच्या महान कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे त्यांनी दिलेल्या समतेच्या आणि बंधुतेच्या विचारांचे आचरण करणे हेच होय. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाची किंवा आपल्या देशासाठी घोषणावं नाही, तर आज जग त्यांचं कितीतरी मोठ्या प्रमाणात आदर करतं आणि जगाने प्रचंड मोठी प्रेरणा घेतलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे दक्षिण आफ्रिकेमध्ये लढल्या गेलेला नेल्सन मंडेलांचा लढा हा आंबेडकरांच्या विचारावरती, अहिंसेच्या मार्गावरती आधारित होता आणि नेल्सन मंडेलाने अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य देशाच्या जेलमध्ये काढलं आणि शेवटी त्या समतेच्या लढ्याने अन्यायाला वाचा फोडली आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. असे हे आंबेडकर केवळ भारतीयांसाठीच नाही, तर जागतिक